नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोर्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. माझ्या दिवसाची सुरुवात ही तिळगुळापासून झाली. त्यानंतर मित्रांनी ठरवलं की आज शेपूझरीच्या यात्रेला जायचं, म्हणून आम्ही सर्वजण निघालो. इकडे आंब्याच्या पुलावरून पानबगळे बघितले. त्यानंतर लागलो ना शेपूझरीच्या रस्त्याला. एवढं धूळ सांगूच नका. शेपूझरीपर्यंत जाता जाता माझी आणि तात्यासाहेबांची हालत खराब झाली धुळकुंड्यामुळे. पुढे आलो तर बघू शकता किती ट्रॅफिक जाम लागलेला होता शेपूझरीच्या रस्त्याला. चौकडामध्ये माझे हॉस्टेलचे मित्र भेटले, त्यांना हाय केलं. इकडे पाहू शकता किती पाळणी वगैरे आलेली होती आणि इकडं तर मोकार पब्लिक आलेली होती शेपूझरीच्या यात्रेला. मी मग दर्शन घ्यायला गणपती बाप्पापासून सुरुवात केली. तर पुढे आलो तर इकडं नारळ ह्या वाटेवरच फोडत होती लोका. देवाचं दर्शन घेण्यासाठी एवढी गर्दी की सांगूच नका. या गायीच्या मुखातून पाणी पडत होतं. त्यानंतर सगळ्या देवी देवतांचं मी दर्शन घ्यायला सुरुवात केली. थोड्याच वेळात मी सगळ्या देवी देवतांचं शेपूझरीतील दर्शन घेतलं. त्यानंतर मी इकडे खाली उतरायला सुरुवात केली. शेपूझरीच्या यात्रेतील फेमस घटक म्हणजेच खजूर घेतल्यानंतर मी पाळणी बघायला आलो. तेवढ्यात मला आमची यूट्यूबर्स कम्युनिटी भेटली. मग त्यांच्याशी बोललो. त्यानंतर पाळणी बघत असताना आमच्या गावातील गावकरी मंडळी भेटली. मग त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतले. आणि इकडे ही लहान पोरांची आगीनगाडी पाहू शकता. आणि इकडे ही लहान पोरांची सरकभोंडी. पोरं खूप खेळत होते. आणि हा इकडे पाळणा पाहून गाडीकडे निघालो. वरती आलो तर एवढा ट्रॅफिक जाम लागलेला होता की सांगूच नका. चौकडा ते गांडोळ्यापर्यंत हा ट्रॅफिक जाम लागलेला होता.